गेले दिगंबरेश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझे। वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता ऐसे कोणी होणे नाही। सांगतील ज्ञान म्हणतील कोण नाहीची साधन निवृत्तीचे। परब्रह्म डोळा दावा ऐसे म्हणते कोणाने युक्ती ज्ञानोबाची। करतील अर्थ सांगतील परमार्थ नवे हा एकांत सोपानाचा। नामा मने देवा सांगून या काही, नये मुक्ताबाई गुह्य तुझे। वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता ऐसे कोणी होणे नाही। विडल विडल प्रथम नमन दुसरे चरण संदाज्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुगा। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह दुलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सचेतानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या अभंगातून ईश्वरा समान असणाऱ्या विभूतींचं वर्णन करतात। विडल हा एक दिवसाचा भव्य दिव्य कीर्तन महोत्सव ज्या निमित्तानं संपन्न होता। आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व वैकुंठवासी माणिकराव अरसूळ यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचा समस्त अरसूळ परिवार आणि या परिवाराच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेल्या समस्त पाहुणे मंडळी, मित्रपरिवार, आत्पेष्ट, समस्त ग्रामस्थ मंडळी, गावातील सर्व भजनी मंडळी, सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रमाला ही भव्यता प्राप्त झालेली आहे। त्यांचे दोनही चिरंजीव आमचे परमार्थ स्नेही दगडू साहेब अरसूळ आणि विशाल दादा अरसूळ, भाऊ दोन आहेत पण विचारानं मात्र एक आहेत। आणि ज्या कुटुंबामध्ये एकी असते त्या कुटुंबामध्ये असा भव्य दिव्य सोहळा संपन्न होत असतो। समस्त त्यांचा परिवार या निमित्तानं उपस्थित सर्ववर्ती महारथी मंडळी ज्यांच्या विशेष प्रेमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे। आपल्या सर्वांचे लाडके प्रिय व्यक्ती असे आमचे दौलत गुरुजी खानापूरकर गुरुजी या ठिकाणी विशेष उपस्थित आहेत। स्वामी चिन्मयानंद या संस्थांचे ते ट्रस्टी आहेत, नेहमी आमच्या भेटीगाठी होत असतात। आणि गुरुजींचं वारीच्या ज्ञानोबाऱ्यांच्या कार्तिकी सोहळ्यामध्ये भेट होऊन त्यांनी विशेष आग्रह घेऊन त्यांच्या प्रेमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे। त्यांना मनापासून धन्यवाद देतो। गायनाचे साथ करण्यासाठी आमचे हनुमंत महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। गुरुजींच्या बाजूला उभा राहणारे आमचे दिलीप अण्णांची विशेष उपस्थिती आहे। या बाजूला तरुण मंडळी आहे, या बाजूला ज्येष्ठ मंडळी आहे, असा दोन्हींचा मिलाप आज या ठिकाणी आहे। हरिभक्तपरायण आमचे संभाजी महाराज असतील, हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज असतील, हरिभक्तपरायण आमचे प्रवीणदादा असतील आणि परिसरातील सर्व वारकरी मंडळी, सुंदर असे मृदुंगाचे साध्य करतात। उमलत नेतृत्व आमचे रोहन महाराज, अत्यंत सुंदर असे त्यांचे बुलेट ट्रेन सध्या जोमानं चालू आहे, असे मृदुंगावर अत्यंत सुंदर साथ करतायत। आजचं हे कीर्तन सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम करणारे नामाचा गजर या यूट्यूब चॅनलचे संचालक आमचे नामदेव भाऊ आणि कृष्णा हे दोनही आमचे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनाही मनापासून धन्यवाद। हार्मोनियम वादक सुंदर आहेत, चोपदार आहेत, विनेकरी, साऊंड सिस्टीम सुंदर आहे, सगळ्यांचे आभार। सगळं चांगलं आहे, फक्त थंडीच थोडी जास्त आहे, पण त्याच्यावर मात करून एक तासभराच्या वेळेमध्ये आपण सेवा संपन्न करू। सगळ्यांनी प्रसन्न बसा। विडल बाबांचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे। ते स्वतः हरिभक्त होते, माळकरी होते, आळंदी देहू पंढरीचे निष्ठावंत वारकरी होते। आणि अशा वारकऱ्याचं पुण्यस्मरण करताना आमच्यासारख्या वारकऱ्याला एक विशेष आनंद आहे, कारण हरिभक्ताचं वर्णन करताना, त्यांचं चिंतन करताना का आनंद होणार नाही। आता आमच्याही वाटेला लय तऱ्हेचे पुण्यस्मरण येतात। परवा एका गावात कीर्तनाला गेलो, मला काय माहिती ती कशाने गेले ती, आणि घरातलं तरी सांगतात का हो ह्याने काय कुठं नाही केलं, ते पिऊन मेलं होतं। आणि मी अभंग घेतला, शेवट तो भला आणि माझा बहु गोड झाला। कीर्तन संपल्या 2-4 टाळकरी मला भेटले, मला महाराज हे कशाने गेलाय माहिती का? म्हणलं आपल्याला नॉलेजच नाही म्हणले, फक्त घरातली म्हणले चांगला होता बुवा, म्हणले हे पिऊन मेला। आता ते पुण्यस्मरण वेगळं आणि आजच्या वारकऱ्याचं पुण्यस्मरण वेगळं। विडल वारकरी
या तत्वाखाली त्यांचं जीवन तेवढ्याच टोकाचं होतं. बाप या तत्वावर सुद्धा त्यांचं जीवन तेवढ्याच टोकावर होतं. अत्यंत शून्यातून आणि कष्टातून त्यांनी हे सगळं विश्व निर्माण केलं. आपल्या मुलांवर सुंदर संस्कार घडवले आणि दोनही मुलांची सोन्याची दुकान आहेत. पण त्याच्या पुढचं बोलतो, सोन्याची दुकान असण्यापेक्षा मुलं सोन्यासारखी आहेत हीच बापाची सगळ्यात मोठी संपत्ती आहे. पैसा किती आहे, श्रीमंती किती आहे, संपत्ती किती आहे, यालापेक्षा संस्कृती या परिवारावर कशी आहे हे फार महत्त्वाचं आहे. आणि असे दोनही बंधू अत्यंत विचाराने एक राहून आपल्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांनी एवढा भव्य कार्यक्रमाचा सोहळा आयोजित केला. कारण वडील सुद्धा भाग्यवान असावे लागतात, त्याच वेळेस असा सोहळा होत असतो. म्हणून तुकोबाराय म्हणले, बाप असावा पण कसा असावा. जगी आयसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीचा दावा, त्याचा वंश मुक्तीचा दावा, त्याचा वंश मुक्तीचा दावा. जगी आयसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीचा दावा, त्याचा वंश मुक्तीचा दावा, त्याचा वंश मुक्तीचा दावा. जगी आयसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीचा दावा, जगी आयसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती सजावा. वडील भाग्यवान असावे लागतात. त्यावेळेस चांगल्या विचाराची मुलं त्यांच्या पोटी घडत असतात. शुद्ध वेजा पोटी, फळे रसाळ गोमटी. बापाचं जीवन असं असावं, मुलाला डोळ्यासमोर दुसऱ्याचा आदर्श ठेवण्याची गरजच पडली नाही पाहिजे. मुलगा म्हणला पाहिजे माझा आदर्श माझा बाप आहे. असं जीवन बापाचं त्या तोला मुलाचं असावं. असं जीवन आदरणीय दादा जगले. आणि म्हणून स्वाभिमान वाटावा असा बाप भेटणं हे सुद्धा अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. तुकोबाराय म्हणतात, मला तर इतका आनंद वाटतो ना, वडिलांचं नाव काढलं की मला माझी परंपरा आठवते. माझ्या वडिलांची मिराशे का देवा, मिराशे का देवा. आवाज, माझ्या वडिलांची मिराशे का देवा, मिराशे का देवा. 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 तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलांची मिराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. भगवंता, तुझ्या चरणाची सेवा करणं माझ्या वडिलांची परंपरा आहे. माझे वडील भाग्यवान आहेत. वडिलावर मुलाला स्वाभिमान वाटला पाहिजे असं बाप यांना भेटला. परवा एका गावात कीर्तना गेलो, 9वीतलं पोरगं माझ्या पुढे गुटक्याच्या पुढ्या फोडीत होतं. म्हणलं खाऊ नको, आरोग्याला चांगलं नसतं. गब्बसा महाराज, कीर्तनात सांगा, बैठकीत नाही. आम्ही बाल गुन्हेगार आहेत म्हणले. सध्या सगळे टाब रिले वाढले ते सगळी 16च्या आतली. खून केलं तरी 2 वर्षात मोकळी होते ती परत बाल गुन्हेगार. अरे ही बाल नाहीत, ही काळ आहेत. संस्कारच कुठं राहिलेत. म्हणलं खा बाबा, काय करतो. म्हणलं मी माझ्या बापाला भेट नाही गुटखा खाताना, तुम्हाला भिल कसा. म्हणलं कुठे ह्याच्या नादाला लागतं. तेवढ्यात त्याचा बाप आला, त्याने मुठी दाबल्या आणि मुठी मागं लपविल्या. म्हणलं लय बाता नेत होता, बापाला भेट नाही, बापाला भेट नाही. का भेला, का मुठी मागं. महाराज, बापाला भिलो म्हणून मुठी लपविलं नाही, ह्याच्यातला नेमा गुटका बाप मागवतो म्हणून मागं लपविला. या धन्य माता पिता तयाची. काय मुलाकडून अपेक्षा करायची. बाप जर ढाबे मोकळे करत असेल तर पोरका काय हरिपाठ वाचणार आहे का. गर्व वाटावा असा बाप भेटण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं. माय बाप, मुलं भाग्यवान असा बाप यांना भेटला.
आणि हे वडील सुद्धा भाग्यवान, चांगल्या विचाराचे मुलं त्यांच्या पोटी जन्माला आले. वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे. कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व अयोग्य प्रमाण दिलं बरं का बाबाने. सूरदास महाराजांसारखे दिसते ते बाबा, बरोबर ना? हा पण हा सूरदासच आहेत ना. हा चर्मदृष्टी नाही पण ज्ञानदृष्टी आहे म्हणावं लागन. समर्कत प्रमाण दिलं. वाढवी महत्व पोरगा असा असावा, बापाची मान समाजात मोठी करणारा असा बाप. 32चा 36 झाला पाहिजे गावात चालतानी. का माणसं म्हणली पाहिजे ते मिलिटरीत आहे ना त्यांचा मुलगा बरं का, ते तहसीलदार आहे ना, ते परवा डॉक्टर केला जो लागला का, त्या डॉक्टर साहेबांचा हा बाप आहे माझा. वाढवी महत्व वडिलांचे असा आदर्श बाप, सुसंस्कारी मुलं ही सांगड जुळून यावी लागते. विडवलं आणि अशा वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ हा सोहळा आहे जो अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. नामदेव महाराजांचा आहे, 6 चरणाचा आहे. ईश्वरा समान असणाऱ्या विभूतींचं आणि विशेषतः त्यांच्या कीर्तीचं चिंतन करणारा अभंग. राहिल्या त्या कीर्ती माझी. कीर्ती हा विषय असा आहे, कीर्तीचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. नीट ऐका. सत्कर्माची कीर्ती वेगळी, नुसती कीर्ती वेगळी आणि चिरंतन टिकणारी कीर्ती वेगळी. विडवलं तुम्ही दान करा, अन्नदान करा, ज्ञानदान करा, परोपकार करा, समाजाचं कार्य करा, ती जी कीर्ती आहे त्याला सत्कर्माची कीर्ती म्हणतात. आणि दुसरी कीर्ती नुसती कीर्ती, ती अपकीर्ती सुद्धा होऊ शकते. कीर्ती तर रावणाची बी आहे ना. नाही ज्यांना ज्यांना राम माहिती त्यांना रावण माहितीच ना, पण पेताड तरी म्हणतं का रावण की जय हो. असं कोणी घोषवाक्य ऐकलं का, शकुनी मामाचा विजय असो, कंस मामा की जय नाही. कीर्ती आहे पण उत्तम नाही. उत्तमची ऊरे नुसत्या कीर्तीला कोणी खत नाही. उत्तम चिवरे कीर्ती मागे. कीर्ती विजय साळसकर साहेबांचे आहे, हेमंत कामटेचे आहे, अशोक कामटे आणि हेमंत करकरेंचे आहे, आणि कीर्ती कसाबची बी आहे. फक्त फॉल्ट उत्तम शब्दात आहे. विठ्ठल आजही 26/11 आठवलं की आपला हात सलाम करतो करकरे साहेबांना, साळसकर साहेबांना. उंबाळे म्हणून हवालदार होते, मिठी मारून दहशतवाद्यांना त्यांनी पकडलं. मुंबईचा जो ताज हॉटेलवर हल्ला झाला, त्यांची कीर्ती भारत देश त्यांना सलाम करतो. आणि त्याच्या विरोधात कसाब सुद्धा कीर्तीनं जिवंत आहे, पण नाव काढलं तरी असे तळपाजाक मस्तकाला जाते, दात करकर खातो. नालायक कीर्ती. विठ्ठल ज्ञानोबा सांगता जाणते तवची
ज्यावे जेव्हा अपकीर्ती अंग न पावे. बस शहाण्या माणसाने तोपर्यंत जिवंत राहायचं जोपर्यंत अपकीर्तीने त्याला टच केला नाही. ज्या दिवशी टच केला मरायचं. ए तुका मने जियावे सत्कीर्तीने भरवे हा सत्कीर्तीने भरवे सत्कीर्तीने भरवे तुका मने जियावे सत्कीर्तीने भरवे सत्कीर्तीने भरवे सत्कीर्तीने भरवे आणि सत्कीर्तीने बरवे आणि नाही सत्कीर्तीने ज्यावे तर जाग्यावर मरावे नाही तर न जगावे. जगायचं असेल तर चांगल्या कीर्तीने जगा. अपकीर्तीने जगण्यात जीवनात अर्थ नाही. कीर्ती आपलं कीर्ती या विषयाचं चिंतन चालू आहे. अभंगातलं प्रमाणे राहिल्या त्या कीर्ती जगा माझी ह्या विषयावर कीर्ती. आणि माझ्या हरिभक्ताची कीर्ती वैष्णवांची कीर्ती गायले पुराणी साही 18 जणी तुका म्हणे गाजे वैकुंठी 16 त्याही भूमंडळा. हो या लोकात हरिभक्ताची संताची कीर्ती आहे. परलोकात सुद्धा कीर्ती माय बाप. उभय लोकी कीर्ती 16 मान शांतीच्या जोरावर योगी हे या लोकात आणि परलोकात सुद्धा 16 आणि मान कमवत असतात. उभय लोकी 16 आणि मान कीर्ती आणि 16 परत मान बी 3 in 1. योग्याची संपत्ती त्याग आणि शांती कीर्ती. माझ्या ज्ञानोबाऱ्यांची कीर्ती उभारीला ध्वज आयशी चराचरी चार आणि आचर सजीव आणि निर्जीव या दोनही पॅटर्न मध्ये ज्ञानोबाऱ्यांची कीर्ती आज राम रे विडाल. संत समाजामध्ये 3 स्वरूपात राहत असतात. 1 कीर्तीच्या रूपानं कीर्ती सांगितली. 2 ग्रंथाच्या रूपानं ज्ञानोबऱ्या ज्ञानेश्वरीच्या रूपानं आजही आपल्या सोबत संवाद साधतात म्हणजे ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ज्ञानोबर आहेत. आणि 3रा मुद्दा संत समाधीच्या स्वरूपामध्ये आजही आपल्यामध्ये आहेत. आणि ज्ञानोबऱ्या समाधीमध्ये आजही आहेत हे शास्त्रज्ञांनी सुद्धा मान्य केलंय. 1980च्या दशकामध्ये घडलेली घटना
युरोपातल्या शास्त्रज्ञांची अमेरिकेला टीम आली, युरोप अमेरिका जे देशातले संशोधक त्यांची आळंदीमध्ये टीम आली का, म्हणजे समाधी चेक करायची आम्हाला. तुम्ही म्हणता ना समाधी संजीवन हरिपाठ ज्ञानोबारे समाधीच्या स्वरूपात आजही सजीवंत आहेत, संजीवन समाधी आहे. तो माणूस जिवंत आहे का मेला ह्या लहरी मोजण्याकडे आमच्याकडे यंत्र आहे म्हणले. माणसाचे हृदयाचे जे ठोके चालू आहेत ह्या लहरी प्राप्त होतात. ECG काढला असं ना ज्याला हृदयाचा प्रॉब्लेम आहे त्याने त्या लहरी समाधी चेकिंग करतो म्हणले. 100 पर्यंत त्याच्यापर्यंत टॅली कमीत कमी 10 पर्यंत तरी आकडा जावा अशी आमची अपेक्षा आहे. जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळापाशी यंत्र ओपन पिंपळापाशीच काटा 35 वर. अरे बापरे म्हणले अजून तर समाधी बरीच लांब आहे, इकडंच काटा 35 वर. जसे जसे पुढे जात होते तसा आकडा वाढत होता. समाधीवर यंत्र ठेवलं, दरवाजा बंद केला, 10 मिनिटं सगळे बाहेर आले आणि आज जाऊन 10 मिनिटांनी बघितलं तर यंत्र फुटलं होतं. यंत्राचा बार झाला. वारकरने विचारले असं कसं काय झालं. त्यांनी सांगितलं ज्ञानोबांच्या समाधीतून इतक्या लहरी बाहेर पडत आहेत किती मोजण्याची ताकद आमच्या यंत्रामध्ये नाही. आम्ही 100 पर्यंतच मोजू शकतो. हित अनंत लहरी सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. आणि या लहरी ज्याला पाहायच्या असतील त्यांनी आळंदीला प्रस्थानच्या दिवशी आळंदीवरून ज्ञानोबऱ्या पंढरपूरला निघाले की ज्ञानोबऱ्यांच्या मंदिराला निर्जीव कळस हालतो. ही माझ्या ज्ञानोबऱ्यांची ताकद आहे. आजही माऊली निघाले कसा कळस हालते. कोण हलवतंय? ज्ञानोबऱ्या बाहेर निघाले गेल्या लहरी प्राप्त होतात. त्या लहरीच्या जोरावर कळस हालतो. याचा अर्थ ज्ञानोबऱ्या समाध्याच्या रूपानं आहेत, ज्ञानोबऱ्या ग्रंथाच्या रूपानं आहेत आणि हरिभक्ताची कीर्ती चंद्रसूर्य आहे तोपर्यंत अजरामर राहते. अभंगाच्या पहिल्या गेले दिगंबर पहिल्या चरणामध्ये नामदेवराय सांगतात गेले दिगंबर गेले. देह रूपानं कोणी राहण्यासाठी आले नाही, प्रत्येकाला जायचंय. हे उपजिते नाशेन देहाच्या गावाला जीर्णवस्त्र सांडेजन याच्यासाठी केला शेवट तो भला देह जाईल तुमच्या सगळ्यांच्या पाठ झालेत प्रमाण. सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारे लय हुशार आहे सध्या. सांगणाऱ्याच्या प्रमाण पाटे, गाणाऱ्याच्या अभंग पाटे, बसणाऱ्याच्या गाथा पाटे. ज्याच्या काहीच पाठ नाही ते दिंडीचा मालक आहे. कोण कोण राहिलं बिशीचं. अरे थांब ना, आधी प्रस्थानच्या आधीच बिशी असती का? सांगण्याचा उद्देश ऐकणारी सुपी नसते. कुणाला माहित नाही जन्म मृत्यू सगळ्याला माहिती. एका नाण्याच्या ते 2 बाजूत. पकवाज घेतला की गट्टा फुकट आहे.
पेटी घेतली भाता फुकट, माई घेतला वायर फुकट, शर्ट घेतला खिसा फुकट, बिस्लर घेतली टोपण फुकट, गाडी घेतली टिपणी फुकट, मोबाईल घेतला चार्जर फुकट, जन्म घेतला मृत्यू फुकट. विठ्ठल येणार गेले म्हणजे राहिला कोणाला, येते नाही उरू आले अवतार. देह रूपानं जावं लागणार या लोकाचं नाव मृत्यू लोक आहे. गेले पुढचा शब्द महत्वाचा, दिगंबर. दिगंबर या शब्दाचा अर्थ दिशा हेच ज्यांचं वस्त्र आहे, अथवा जे जितेंद्रिय आहेत. काम क्रोध बंदी खाणी, काम नाही जालो पाहिजे कामने देह भरेला विठ्ठले. काम क्रोध केले, काम क्रोध मत मत सांकार मितोपणा, जितेंद्रिय विकारावर विजय, इंद्रियावर विजय आणि या देहावर सुद्धा विजय, त्यांना म्हणायचं दिगंबर. गेले दिगंबर. अशी जी दिगंबर अवस्था आहे तीच माणसं ईश्वरा समान असतात. गेले दिगंबर ईश्वर विभूती, अशी हरिभक्ताची कीर्ती. राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. असे जीवन, असे विचार वडिलांच्या जीवनामध्ये होते, म्हणून त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ या परिवाराने एवढा सुंदर सोहळा आयोजित केला. नाही तर बोटाव मोजण्यासारखी माणसे कोणाला टाइम आहे कीर्तन आणि प्रवचन करा, असे किती जन्माला येतात आणि किती मारतात. सगळ्यांच्याच पुण्यतिथीला काही कीर्तन होतात का? असा कार्यक्रम करण्यासाठी माणसं सुद्धा भाग्यवान असावं लागतात. भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी भजन पूजन. त्याची वाट बाहेर लागून, त्याची वाट बाहेर लागून, त्याची वाट बाहेर लागून भाग्यवंत घरी भजन पूजन. त्याची वाट बाहेर लागून, त्याची वाट बाहेर लागून, त्याची वाट बाहेर लागून भाग्यवंत घरी भजन पूजन. भाग्यवान माणसं असावी लागतात. ही वैष्णव घरी सर्व काळ सदा जन जन ते टाळ. वैष्णवा घरी सर्व काळ सदा धन धन ते टाळ, सदा धन धन ते टाळ. वैष्णवा घरी सर्व काळ सदा धन धन ते टाळ, धन धन ते टाळ, धन धन ते टाळ. हे संप्रदायाचे विचार परिवारावर असावे लागतात तर असा सोहळा होत असतो. नाही तर 10व्याची पंचायत आहे. सत्य घडलेली घटना आहे. पुण्यामध्ये मागल्या 1.5 महिन्यापूर्वी जीव तुडून बापाने पोरला शिकवलं. पोरगा अमेरिकेला गेले शिक्षणासाठी. ते शिकायला तिकडे गेलं, त्याने तिकालीच मंडळी केली अमेरिकेची पांढरी. ही चॉकलेटी, आपला कलर चॉकलेटी बरं का भारताचा. आपली माणसं लय काळी नाहीत आणि लय गोरी बी नाहीत. लय गोरी युरोपला आहेत, लय काळी आफ्रिकेला. आपला कलर मिडियम आहे. त्याने मंडळी केली पांढरी, त्याला 2 पोरं झाली, ती झाली तांबडी. बाबाला माहीतच नाही, त्याला वाटलं अजून शिकवतोच आहे हा. आणि याचा पार सगळा संसार रेग रुपाला लागला. 8 वर्षांनी ती बिराट घेऊन पोरग पुण्यात माघारी आलं. आणि ती गाडीतून जेव्हा ते मंडळ आणि ते सगळं उतरलं का, म्हातारं खचलं. अरे मी केलं काय, झालं काय. जाताना एकटा गेला आणि येताना चौघ. आणि निदान फोन करून तरी सांगायचं ना. मी काय नाही म्हणलं असतो का. 10-15 दिवस पोरग राहिलं, अमेरिकेला निघून गेलं. 1 महिन्याचं म्हातारं खचून खचून जागे आवड झालं. गावातल्या 4-5 जणांनी फोन केला अमेरिकेला, तुमचे वडील एक्सपायर झाले, त्यांचा विधी उरकला. तेव्हा मला येण्याची इच्छा नाही, सुट्टी भेटत नाही आणि येऊसुद्धा वाटत नाही. आणि जर तुम्हाला वाटत असेल मी माझ्या वडिलांचं शेवटचं दर्शन घ्यावं तर व्हिडिओ कॉल करा. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून मी वडिलांचं शेवटचं दर्शन, मुलगा त्याचे बापाविषयी उद्गार. ते फोन करणारा म्हणला, अरे तू दर्शन घ्यायची पण बाकीचा विधी कसा उरकायचा. तेव्हा मला फोनपेचा नंबर सांगा, पैसे अकाउंटला ट्रान्सफर करतो. तेव्हा मला सगळं आम्ही करतो पण 10व्याला टकलो कुणाचं करू. ते मला ज्याचं कीर्तन ठेवले त्याचं करा. म्हणजे बाप तुमचा जाचा चंपी आमची करता का. आहे का लोकांना मिळेल इतका धर्म मात. पैसा म्हणजे सर्वस्व नाही. असा एक परिवार आणि आजचा एक वेगळा परिवार. किती 2 विरोध टोक, किती सुंदर अन्नदान ज्ञानदान वैष्णव निष्ठांचे मानलेला एवढा सुंदर कार्यक्रम या दोनही बंधूंनी एकत्रित येऊन आयोजित केला. मायबाप आणि तो यातनं वळणार जगद्गुरु तुकोबाने सुद्धा त्यांच्या वडिलांचं श्राद्ध अत्यंत थाटामाटामध्ये संपन्न केलं. आधी देहूतलं श्राद्ध सांगतो मग आपलं सांगतो. तुकोबा यांचे वडील बोल्लोबा महाराज
निष्ठावंत वारकरी. जिजाऊ माऊलीचं आणि तुकोबाऱ्यांचं जेवण चालून जेवण करता करता एकदा जिजाऊ आईसाहेब तुकोबारे म्हणतात, महाराज 2 दिवस आपल्या बाबांची पुण्यतिथी आहे, अन्नदान करा, ज्ञानदान करा, वारकरी बोलवा आणि भव्य कार्यक्रमाचं आयोजन करा. पुण्यतिथी कुणाची? शास्त्री बोचन. आनंद कुणाला? सुनबाईला. अशा सुनबाई ज्या कुटुंबात आहेत त्यांच्याच दारामध्ये टाळ वाजवतो. तुकोबारे म्हणले काळजी करू नका, भव्य कार्यक्रम करू. आता सकाळच्या सत्रातलं कीर्तन होतं. आता आपली पूजा उद्याच आहे ना, उद्याच आहे ना. हां, आमच्या भागामध्ये सकाळच्या सत्रातलेच कीर्तन असतात, 10 ते 12 आणि 12ला फुलं टाकायची. ज्या दिवशी पुण्यतिथी आहे तुकोबाराय पहाटे झोपेतून उठले, इंद्राणीवर गेले, काकडा सुरू केला. भजनामध्ये इतके रमले की आज वडिलांचं पुण्यस्मरण आहे याचा तुकोबाराय विसर पडला. भजन करत करत तसेच भंडारा डोंगराव गेले. तुम्ही म्हणता ना वडिलांचं पुण्यस्मरण विसरले असा कुठं लेख असतो का? ते लेख नंतर आहेत, अगोदर संत आहेत. आणि संतांची अवस्था हॅलो आठवाची नाही, आठवाची नाही, आठवाची नाही. तेहीच विदेही बोधो दशा, तेहीच विदेही बोधो दशा, बोधो दशा. सर्व चुकल्यानं, सर्व चुकल्यानं, सर्व चुकल्यानं, सर्व देहावर उदास आहेत ते भक्ताच्या तिथे 1 नंबरला. भक्तायशे जाना गेले अशा बास. ज्ञानोबा सांगतात, मी माझी आठवण विसरले जयाची अंतकरण पार्था, तो संन्यासी जाण निरंतर. जरी गृहस्थ आश्रमात असल आणि देहवान विसरून भजन करत असल तर ओरिजिनल साधू त्याला समजायचं. तुकोबारा गेले भंडारा डोंगरावर. जिजाऊ आईसाहेबाला टेन्शन आलं, अजून महाराज कस काय ना. देवाने विचार केला, एवढी एक संधी, विठेवनं उडी टाकली, तुकोबाऱ्यांचं रूप धारण केलं, देहूनगरीत प्रवेश केला. देवच तुकोबाऱ्या झाले वडिलांचं पुण्यस्मरण पार पाडायला. आणि बैलगाडी झोपली, त्याच्यात किराणा माल वगैरे, गावात गाडी गावात शिरली की पाडरावल्या मंडळींचं डोळं फिरायला लागलं. हे पारवल्या नमुनेले आगाव असतात बरं का. चौकातले, टपरीवले, पुलाखालचे, गावचा सेंटर जिथं असतो तिथं जी टोळी असते ना, ही गावात धिंगाणा करायसाठीच बसलेली असते. ह्याचं असं झालं आणि त्याचं तसं. अरे तुझं बघ ना, कवर लोकांची चर्चा करीतो. हां, तुझी चर्चा लोकांनी करा असं काहीतरी कामवा. लोकांचीच चर्चा कवर. एखादा गावात वारकरी वाढला की लगेच त्याला भेट उचून. आता काय गंधन बुकान, हरे पाटण, काकडान. आता इथं लई पिऊन वाकडा होत होता ना, आता लागला काकडा कराय. आधी गाठला ढाबान, आता झाला का बाबा? ते म्हणतो नुसती गाती तर बरं झालं असतं बाबा. पहिलं पियत होतो, मला कोण बोलत नव्हतं, कारण मी बोललं की हानीत होतो. आता पियता यायना आणि हाणता यायना. आता सहन करा, दुसरा पर्याय तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे. आता आगात सहन करायला शिकान, शांत राहा. लोक नावं ठेवीतच असतात, लोकांचा लोड घ्यायचा नाही. लोक कोणालाच नीट बोलत नाहीत. हा, लोकांचं काय, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागला तर चांगला आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे वागला तर वाईट. आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागायला आम्ही काय तुमचे गुलाम आहेत का? लोकांचं असंच आहे. त्याला चांगलं म्हणा, वा म्हणा, भारी म्हणतात त्याचा स्वभाव. म्हणजे आमच्या म्हणण्याप्रमाणे वागले की वाईट, ही अशी रीत कशी? हे समाज आहे, ही लोक वाईट आहेत. लोकांचा लोड घ्यायचा नाही, निवांत राहायचं. परमार्थ आपले लोक कसं वागा. माणसात बसल्यान प्रेमाने 2 शब्द गोड बोलले, लगेच म्हणतात मग त्याला काय अक्कल आहे, वाच 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 बोलतं माणसा कोणसा, त्याला काय सुंबार आहे का, बाडबाड बाडबाड करतं. आणि माणसात बसल्यावर नाहीच बोलून द्या, अहंकारी ती. ते काय बोलतं का काय तवा. बघा तुम्ही पाहुणे रावल्यात एखादा माणूस असा असतो, कोणाचाच कार्यक्रम चुकवत नाही. लग्न असो, बड्डे असो, वर्षश्राद्ध असो, प्रत्येक कार्यक्रमाला हजर. लोक त्याला बी म्हणतात बोंबलत फिरत ती, त्याला काय काम आहे, घर आहे का दार आहे, असाच नुसता घुमे आहे, कुणीकडं घुमत राहतो नुसता. आणि कोणाच्याच कार्यक्रमाला नाही जाऊ द्या, त्याला काय माणूस की का.
आला काही समाज आहे अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग दररोज आता संग तो होय बाधक 100 माणसं भेटले 100 सल्ले देतील लोकांचं फक्त ऐकाव जनाचं आणि कराव त्यजोनिया जन भक्ती करा त्यजोनिया जन भक्ती करा त्यजोनिया जन भक्ती करा तुका म्हणे आता ऐका वचन 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 त्यजोनिया जन भक्ती करा त्यजोनिया जन भक्ती करा संसार करीता मन ध्यावातला संसार करीता मन ध्यावातला संसार करीता मन ध्यावातला संसार करीता मन ध्यावातला मन ध्यावातला मन ध्यावातला तुका म्हणे म्हणले माझं एकदा एवढं एक ऐका बाकी माझं सगळं सोडा पण एवढं ऐका हे वचन त्यजोनिया जन भक्ती करा आणि त्यजोनिया जन संसार करा संसार बी आपला आपणच करावा लागतो आणि परमार्थ सुद्धा आपल्या आनंदात लोकांचं काय खरे मी परवा सकाळी कीर्तन गेलो मला चौकात एक भेटला रामकृष्ण हरी मी मला जे हरे ते मला माऊली कुठे आज खेळ आम्ही काय जंगली रमी खेळतोय का काय खेळणार आहे तर पार विधान वाहुनात खेळतात तरी ते सुखरूप येतं चांगल्याला टुचून बोलायचं का हे समाज आहे मायबाप हे नोहे बराहा लौकिक लोक नावं ठेवत असतात आता आमच्या दगडू साहेबांनी त्यांच्या बंधूंनी इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केला तरी काय त्यांच्या डोक्यात गणगण असन कशामुळं केला असन बो अरे करू नको पण जळू नको ना कीर्तनाला अन्नदान आहे चपाती खा भाजी खा भात खा ऐकू वाटलं तर ऐक कीर्तन नाही तर घरी जाऊन झोप पण जास्त डोकं लावू नको ना आणि जास्त डोकं लावणाऱ्यांची संख्या वाढली की खऱ्या माणसाला त्रास होत असतो आजचा कार्यक्रम का करायचा याला एकच प्रमाण सांगतो हा सोळा पाण्यासाठी बाबा हे लोकात नाहीत पण हा सोळा ते स्वर्गातून पाहतात तुका म्हणे तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती तुका म्हणे पितृ तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती तुका म्हणे पितृ तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती तुका बसणारे म्हणते का धावते तर बाई एकमेकाच्या अंगात आमची काय थंडी वाऱ्याची डोकी चक्रम झाले तर का काय धावायला अहो ह्याला लय घासावं लागते इतकं सोपं नाही गायन वादन रक्तात असावं लागतं ते कोणाचंही काम नाही हा तुम्हाला इथं थंडी वाऱ्यात कान बांधून शाली गुंडाळून बरं वाटतं इथं आम्हाला वाऱ्यात वात लावायची पण आज गाणारे वजनदार वाजवणारे वजनदार
ऐकणारे सुद्धा वजनदार टावकरांचं काय चाललं रे ह्यांचं नेमकं काहीच चाललं नाही. वरून आशीर्वाद कसा मिळतो ह्याचा विषय चालू आहे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देतील. आजचा 16 पाऊण आमचे माणिक दादा स्वर्गातून या परिवाराला आशीर्वाद देतील. त्या आशीर्वादा सामर्थ्य कल्याण येते व्हावे कुळा, त्या संपूर्ण कुळाचं कल्याण व्हावं यासाठी पुण्यस्मरण करायचं का, त्यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून. आणि जर त्यांनी आशीर्वाद नाही दिला आहा कटा त्यांचे वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. हा कटा जाते करी ते पितारा, हा कटा जाते करी ते पितारा, हा कटा जाते करी ते पितारा, हा कटा जाते करी ते पितारा. वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. आ कटा जाते करी ते पितारा, 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 करी ते पितारा, करी ते पितारा. जर आशीर्वाद घेतलं तर कल्याण, आणि पोरं जर मूर्ख जन्माला आली वंशात तर वरून ते करा करा दातच खात्यात हो. आह कटा त्यांचे करीते पितर, ही जात कस काय आपल्या वंशात जन्माला आली बुवा. ते जुनी माणसं विचारतात आम्ही तर लई चांगली होतो, सत्शील होतो, स्वधर्म करणारे होतो, ही पियाताड कस काय आमच्या वंशात आलं बुवा. वरून दात खाते तर त्यांनी शाप दिला तर मग पितृदोष लागतो. मग नारायण नागबलीकरण त्र्यंबकेश्वरला जाण पैसा आहे पण समाधान नाही. कित्येक घर बघा तुम्ही का पूर्वजांचा दोष लागला. आणि त्यांचा जर आशीर्वाद घेतला तर कल्याण इच्छिते व्हावे कुळा. आज त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठीचा पवित्र दिवस आहे. लोक काय म्हणते याचा विचार करायचा नाही. तुकोबरायांच्या रूपामध्ये देवानं देवनगरीत प्रवेश केला. गावात चर्चा म्हणजे तुकोबरायांनी किराणा माल एवढा परत आणला म्हणजे त्यांना परत दुकान टाकायचं आहे का काय म्हणले. नाही म्हणले वडिलांचं पुण्यस्मरण आहे. तुकोबराय कुठं भंडारा डोंगराव. वडिलांचं पुण्यस्मरण देवानं सगळा सोहळा पार पडला. वार करण्यात जेवणं खावणं सगळं टापटीपणे सगळा नियोजनबद्ध कार्यक्रम पार पडला. सकाळी 10 ते 12 कीर्तन झालं, दुपारचे जेवणं झाली. संध्याकाळी 6-7च्या दरम्यान म्हणतात जिजाबाईला भांडी वगैरे ज्याची आणली होते त्याची पोच करून येतो. हे तुकोबरा गावातून बाहेर निघले आणि ते ओरिजिनल तुकोबरा गावात शिरले. तुकोबऱ्यांच्या मनात एकच चिंता, आता जिजाबाई काय बोलन सांगता येत नाही. बरं पुण्यतिथी तिच्या बापाची नव्हती ना, माझ्या वडिलाची तिला आनंद नाही. पण मला लक्ष नाही भगवंता, तुझ्या चिंतनात मी वेडा झालो होतो. आता संकट तारावं लागल. तुकोबरा घरात प्रवेश करणार. जिजाबाईनं पंचरतीचं ताटण महाराजांची आरती केली. घरात एंट्री केली की पंच पकवण्याचं ताट जेवायला वाटलं. तुकोबरा मध्ये नेमकी मुद्दामून करते का काय गप्प बसा मला. आणि ज्याचं चुकलं त्याने गप्प बसायचं. भांडणच पेटत नाही नवरा बायकोचं. कुणीतरी कमीपणा घ्या स्वारी मनात तर ते टिकत असतं. आणि शेतकऱ्यात कसं आहे समजून घेण्याची प्रवृत्ती. शेतकरी काय भांडत नाहीत असं नाही, निबार भांडत यात पण समजून बी घेतात. शेतकरी भांडत यात बिन जोडीने कीर्तनाला बी येतात. शिकलेल्यांचं लय अवघड आहे, त्यांचं भांडायचं आणि बोलायचं लय लांब. शेतकऱ्याचे बायको तर लय कामाला खंबीर, राग नाही लोभ नाही. नवरा बायकोची भांडणं होत नाही. चुकून झाले नवऱ्याने ठाका टाका त्या फुसफुस रुसती फुगती धुपती इको कमी करा. स्टँडवर जाते आणि तिथे गेल्या विचार करते ह्यांना तुकडं कोण घालीन. तिथून रिटर्न शेजारी म्हणले 2 महिने येणार नव्हती, 2 तासात कसं काय आली म्हणली. आता कसं आहे भाकरीची बी पंचायत आहे, पोरगी बी लग्नाला आली, पोरगा आज उद्या कुठेतरी चिकटन, मग नातो खेळवायचं आपलं वय ना, आता काय रुसून जायचं वय राहिलंय का. मग आधीच कशाला कालवा करायचा. सुटत तर नाही, बोलल्याशिवाय तर राहत नाही. मला सांगा रडती भांडती पण कड लावती शेतकऱ्याची बायको. घटस्फोट शेतकऱ्याचे आहेत का.
99.99% नाहीत घटस्फोट कोणाचे? शिकलेल्यांचे, क्रिकेटर, अभिनेते, राजकारणी, मोठी. मग तुम्ही शिकलेलेत का नेमके हुकलेलेत बुवा? आम्ही तुमचा काय आदर्श घ्यायचा? आम्ही तुम्हाला आयडॉल मानतो, तुम्ही असले मूर्ख चाळे करायचे. तुम्हाला तुमचं कुटुंब जपताय ना, तर तुम्ही समाज काय जपणार आहे? सर्वसामान्य माणसं देश घडवत असतात आणि मोठी माणसं देश बुडवत असतात. विठ्ठल शेतकऱ्याचा घटस्फोट नाही, रडतेन पण कड लावते. त्याच्यामुळे स्त्रियांवर टीका करण्याचा कोणाचा अधिकार नाही. आमच्यातली काय काय मंडळी महिलांना नावं ठेवतात की एखादी गोष्ट महिलांना सांगितली ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही, लगेच पुढच्याला सांगून टाकतात. नीट ऐका, अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं मग जन्माला यावं लागलं. योग्य आहे, पण थोडी घाई झाली. माझं वाक्य संपायच्या आधी सुरू झालं, त्याप्रमाणे वाक्याचा सगळा सार निघून गेला. ते लोकांना कळलं नाही काय सांगायचं होतं ते, पण प्रमाण योग्य. मला असं सांगायचं होतं की महिलांच्या पोटामध्ये काही राहत नाही असं लोक म्हणतात, पण जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं मग जन्माला यावं लागलं. हे माझं मूळ वाक्य होतं. देवाला सुद्धा डायरेक्ट अवतार घेता आला नाही, आधी देवकी मातेच्या कुशीत राहावं लागलं मग अवतार घ्यावा लागला. ही स्त्री शक्तीची ताकद आहे. आणि मग प्रमाण आलं की पोटी भारव आहे त्याचे सर्व मातेची आचेती आहे बाळकाची व्याप्ती, अवघी बाळकाची व्याप्ती. आईच्या चित्तामध्ये फक्त तिचं बाळ असतं. ही स्त्रीत्वाची ताकद आहे. आणि म्हणून एक वाक्य ऐका, महिलांवर टीका करण्याचा कोणाचा अधिकार नाही. घरात तुकोबाराने प्रवेश केला की एवढे सगळे पदार्थ आणि एवढी सेवा बघितल्या तुकोबारामध्ये 100% काहीतरी गडबड आहे. जिजाबाई तशी एवढी सेवा करणार नाही. आपण तर दिवसभर भंडाऱ्या डोंगरा होतो, वडिलांचं पुण्यस्मरण, आणि आपण घरी नव्हतो, आणि जिजाबाई आपल्याला जेवाय बी वाढते, आरती बी करते, काहीतरी गडबड आहे. तुकोबारांना माहीतच ना, देवानं सगळा काम सगळा कार्यक्रम ओके करून टाकलाय. ते जेवण करता करता जिजाबाई साहेब म्हणतात, महाराज काय दिवसभर काम केलंय वाज, हाताला हात आहे का पायाला पाय. तुकोबाराय म्हणे मी तर भंडाऱ्या डोंगरा होतो. हिथं कोण आलं होतं? तुकोबारायांच्या लक्षात आलं साक्षात भगवंतानं माझ्या रूपामध्ये माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीचा सोहळा पार पडला. तुकोबाने देवाला प्रश्न केला, भगवंता माझ्या वडिलांच्या पुण्यस्मरणात तुम्हाला काम करण्याची गरज काय होती? देवाने उत्तर दिलं, तुकोबाराय तुमच्यावर तुमच्या वडिलांचं ऋण आहे ना, माझ्यावर तुमच्या 8 पिढ्या पंढरपूरच्या वारीचं ऋण आहे. या वारीच्या ऋणाच्या ओझ्यातून मुक्त होण्यासाठी मी तुमच्या रूपामध्ये काम केलं. जगाच्या बापाला तुकोबारायांच्या वडिलांच्या पुण्यस्मरणाला यावं लागलं. ही ताकद तुकोबारायांची नाही, ही ताकद तुकोबारायांच्या वैराग्याची आहे.
त्याच्या दुसऱ्या चरणामध्ये नामदेवराय सांगतात, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता ऐसे कोणी होणे नाही असे वैराग्य महामेरू. आणि आता काय वैराग्य आहे का? आता वैताग आहे, वैराग्य नाही. वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा. नवरा बायकोची भांडणं झाली, बायको रातच्या 12ला म्हणली मी जीव देणार, घर सोडलं, निघाले घराच्या बाहेर, पण हातात बॅटरी घेतली, बॅटरी अशी उजेडात निघाली. शेजाऱ्याने म्हणली कुणीकडे, म्हणली जीव द्यायला, म्हणली बॅटरी कशाला, म्हणजे जरा येचुकाट्याचं भ्या वाटतंय. वा, आता येचुकाट्याचं भ्या वाटतंय ते जीव देईन का हो? हे काय वैराग्य आहे का? हे वैताग आहे. हे बोलायचं सोपं आहे. तुका म्हणे करुणी द्यावीन त्याचे पाय माझे जीवी. तुकोबाराय म्हणले, एखादा जर म्हणला ना मी वैराग्यवान आहे, त्याने जर करून दाखवलं तर खांद्या घेऊन नाचन म्हणले. पण डुप्लिकेट दिसला तर तोंडच हाणे म्हणले. नो हे वैराग्य सोपारे, मज बोलता न वाटे खरे. वैराग्याच्या गप्पा करणं वेगळं आणि कडकडीत अंत करणं तो वैराग्य असणं वेगळं. तुकोबाराय म्हणतात, आम्ही विवेकासहित वैराग्याचे बळ आमच्याकडे. नुसतं विवेक नाही, नुसतं वैराग्य नाही, दोन्हीची सांगड घातली आणि अशी माणसं परत होणे नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता ऐसे कोणी होणे नाही, कैसे होणे नाही. सांगतील ज्ञान म्हणतील खून, नयेचे साधन निवृत्तीचे. लोक म्हणते ना आम्ही तुम्हाला ज्ञान देतो, परमार्थाची खून दाखवतो, पण नामदेवराय म्हणतात निवृत्ती दादासारखी तत्पर खून, नयेचे साधन निवृत्तीचे. आणि साधन या शब्दाचा दुसरा अर्थ आहे निवृत्ती दादांनी जी साधना केली तशी साधना बाकी कोणाला शक्य नाही. त्र्यंबकेश्वरच्या गुहेमध्ये 12 वर्ष गहिनीनाथांच्या कृपेने अनुष्ठान केलं. नयेचे साधन. आणि साधन या शब्दाचा आपल्या भाषेत अर्थ सांगतो कष्ट. हा, कष्टाशिवाय फळ नाही. असाध्य ते साध्य करिता सायासन कारण अभ्यास. तुका म्हणे कष्टच करावं लागन, घाम गाळावं लागन, फुकट मिळत नाही. म्हणून आपल्या 12कडे सुरुवात सुद्धा कपच नाही. क ख ग घ. क म्हणजे कष्ट करा, क म्हणजे काम करा, क म्हणजे कर्तव्य करा, हे सांगण्यासाठी कै. 12कडे नीट आहे का? कष्ट करा कन, मग खा म्हणून ख. क ख, पण खायचं त्याच्यातलंच खा. कशातलं खावा हे सुद्धा कळाना, किती खावा हे सुद्धा कळाना. काय हे रोड होत्या ते राव, पुढं रोड आणि मागं खड्ड संगच. अरे किती खाता लोकांचं. सगळ्यातलं खा, पण 3 गोष्टी तर खाऊ नका. देवाचं खाऊ नका, गावाचं खाऊ नका, भावाचं खाऊ नका. बाकी हाना काय हाणायचं ते. मग कष्ट करा क, मग खा म्हणून ख. पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका. ग क ख ग. आणि गर्व इतका झालाय सध्या, कोणाला पदाचा, कोणाला कलेचा, कोणाला कर्तृत्वाचा, कोणाला नेतृत्वाचा. नुसता ग. ज्याचं त्याचं फिक्स वाक्य, मी शून्यातनं विश्व निर्माण केलं. तू काय विश्वामित्र आहे का काय? तुला ईश्वर कळतं का? ईश्वर केवढं आहे ती. ज्याला बांध करायचा लय नाद आहे ना, त्याने जगाचा नकाशा घ्या आणि बेताडाव लावा, सारखा दिसला पाहिजे. नसलं पैसे तर मी देतो तुम्हाला, काय 100 रुपयाला येईल. असं ते नकाशा असा बेताडाव लावायचा, सारखं त्याच्यात बघायचं. आणि त्याच्यात ज्याला लय असा नाद होता ना बांध करायचा, त्याला म्हणलं तुझी 1.5 एकर कुठे दाखव. तेव्हा म्हणला भारतच एवढी एवढीसा दिसतंय. महाराष्ट्र तर लय बारीक आहे म्हणला, त्यात परत आंबाजोगाई तर काय दिसनाच आहे म्हणलं. सुगावचं तर टिंब सुद्धा वाट्याला यायचं नाही म्हणला. आणि तेवढ्या टिंबात माझी 1.5 एकर म्हणला. नाही नाही ह्याच्यात दिसत असते का म्हणलं. मग तू येडेवाने का करतो एवढा? अरे जग केवढं, तू केवढा, का नमुन्यावर जाशील ना तू. जरा जमीन धरून राहणं, येडेवाने करू नको ना तू. पण गर्व लय. असंच कार्यक्रमाला गेलो आणि त्याने केलं शंभर महाराज आपण इतकं कमीवलं म्हणला. बापाचे फक्त 2च गुंट होते म्हणला, आपण 80 एकरचा उतारा केला पठ्ठ्याने म्हणला. बापाचं काय नाही बरं का, बापाचं काहीच नाही. हे सगळं आपण मी होतो म्हणून झालं, नाहीतर ही सोपं आहे काय म्हणलं. लय घाम गाळून कष्ट करावं लागतात राव. मला म्हणला चला तुम्हाला 80 एकर फिरून दाखवतो. म्हणलं पायाचं तुकडं पडायचं 80 एकर बघता बघता. ह्या बाबळीपासून त्या लिंबापर्यंत बस कोणी नाव. आणि फ्रंट आहे म्हणला 1,500 फूट रोड टच. बापाचं काय नाही बरं का. मी म्हणलं आता लईच वरट्या खोया लागलं. मी म्हणलं बापाचं काहीच नाही, पण तू कोणाचा. ते म्हणा तुमच्या कुठं नादी लागा. मग तुला आधी कळत नव्हतं का? आम्ही ऐकून घेतो म्हणजे तू आम्हाला मूर्ख समजला का? आमचा तो संयम आहे. नाही तर बोलाय आम्ही लागले तुला ऐकत असतो का? पण हे समाज आहे माय बाप. लय अवघड आहे लोकांचं, काय सांगा तुम्हाला. मागले 1-1.5 महिन्यापूर्वी एका गावात कीर्तन, ज्यांनी तारीख दिली त्यांचं नावच राहिलं माझ्याकडून विसरून कीर्तनात. ते कीर्तन संपलं, मला म्हणलं महाराज तुमचं कीर्तन पडलं.
आल्या का म्हणजे ह्याचं नाव घेतलं नाही की माझं कीर्तन पडलं, अरे मी आता मला जीव लावून केलं. आणि नंतर 8 दिवसांनी तिच्याच गावा शेजारी कीर्तन होतं. मी म्हणलं ह्यांच्यामुळे योग आला, तर कीर्तन संपल्या. मला महाराज काय कीर्तन झालं आज, महाराष्ट्रात पहिला नंबर. म्हणला तुमचा कोणी हात धरायचा नाही. म्हणलं वारो पट्ट्या, म्हणजे ह्याचं नाव घेतलं की चांगलं होतंय, ठेवलं की वाईट होतंय. इट्टला दाव की रे म्हणलं बाबा. होय नामा, हे समाज म्हणजे काय एवढा सोपा नाही. ही गर्वच लय झालाय व लोकांना. गर्व करू नका. क ख ग 12 कडी चाललोय. आणि गर्व झाला की 100% घसारतय. घसरगुंडी. आणि घसरायचं नसेल, जगात क्रांती करायची असेल, तर कधीच कोणाचा चमचा होऊ नका. हे चमच्याला ही चित्र असतो, ज्याच्यात राहतो त्यालाच मोकळा करतो. गुरुजी चमचे काही सोपे नाही. आणि जोपर्यंत पातेल्यात माल आहे तोपर्यंत चमचा शांत असतो, पण माल संपला की खडबड 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 वाजतो. मग वेळ आल्यानंतर ज्या पातेल्यात माल आहे तिकडं सुद्धा तो उडी मारू शकतो. चमच्यांचं सांगतोय, हे चमच्याने ध्यानात ठेवा. पूर्वी चमचे चांदीचे होते, आता चमच्यांची चांदी, फक्त चमच्या त्या क्वालिटीचा पाहिजे. विठ्ठल. तुम्ही बघा ना, सकाळी सकाळी गावात एखादा चमचा भेटला ना, इतका गोड बोलतो, वा 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 वा, तुमच्यासारखा माणूस आपल्या तालुक्यात नाही. आपल्या सुगावचा विकास फक्त तुमच्यामुळेच झाला, नाही तर कुत्रं खात नव्हतं आपल्या गावाला. पण काय तुम्ही कस लावून गावात विकासाची गंगा नांदवली, घरोघरी विकास पोचवला. म्हणून तर नाही नाही नाही, तुमच्यासारखा माणूस आता ऐसे कोणी होणे नाही. तोंडावरून तो थोडा पुढं सरकला, भांगार आहे ती, त्याने तर गावचं वाटोळ केलं. या म्हणजे आता कसा विश्वास ठेवायचा बा यांच्यावर. मैंद मुखीचा कोवळान, भाव अंतरीचा निराळा, तोंडाव गोडन महाग, हे अशी जी बोलणारी आहेत ना, ही चमचे. आणि जो आयुष्यात कधी कोणाचा चमचा झाला नाही, तो जीवनात एकदा छत्रपती नक्कीच होणार. म्हणून छत्रपती. आणि ज्याला छत्रपती व्हायचंय त्यांनी कधीच कुणावर जळू नका. हा माणसाने मळका असावं पण जळक नसावं. सध्या नवीन रोग आलाय, जळका रोग. इकडं आलाय का? सगळीकडेच आहे. येऊन त्याचे लक्ष, पोटात गोळा उठणे, हे जळक्या रोगाचे लक्षण येतात. लक्षणे सांगितले, औषध बी सांगावं लागेल ना. ह्याचं औषध महाराष्ट्रात एकाच गावात भेटते. कधी गेले तर घेऊन या. 500 रुपयाच्या आसपास त्या औषधाची किंमत आहे. त्या गावचं नाव दिहू, डॉक्टरचं नाव तुकोबार, आणि औषधाचं नाव आहे गाथा. गाथा हे रामबाण औषध आहे. त्याच्यातला एकच इंजेक्शन सांगतो, तुका म्हणे चित्त करारे निर्मळन, येवने गोपाळ. जळू नका, सोबत राहा. पण जळजळ इतकी वाईट आहे, ही आतली जळजळ शब्दाच्या द्वारे बाहेर पडते. एकाने गाडी घेतली, शेजाऱ्याने तो पेड द्यायला आला की गप खात नाहीत. हप्त्यावर घेतले असन, त्या दलिंदरकडे एवढे पैसे कुठून येणार? अरे मग तू गप मर ना, तू पेडा खा, अभिनंदन. मग त्याने जमीन काय इकानात, त्याने इकून का होईना घेतली, तुझं काय? अरे शेजाऱ्याचा बंगला म्हणजे आपला बंगला. अशी भावना ठेवा. अशी भावना ठेवली तर तुमचा बंगला होत असतो. जळल्यावर कधी होईल म्हणून. आणि जळणारे जवळचेच असतात. जळजळ जवळच्यांना होत असते, लांबच्यांना नाही. लांबच्यांना काय घेईन? तर तुमच्या गावात एखादा माणूस मोठा झाला, त्या माणसा आमच्या कर्जचा माणूस जळण का? त्याला काय घेणं ते नाही. तिकडे मोठा होऊ, नाही तर काय अजून मोठा होऊ. जळणारे तुमच्या गावातलेच. हे शास्त्र आहे बरं का. जवळचेच, घरची कुटी खातील त्याला एक प्रमाण आहे. बारकी अशी सांगता गोष्टी, घरची कुटी म्हणजे ही घरचेच चर्चा करीत असतात, जवळचे. लांबच्यांना काही घेणं देणं नसतं. त्याच्यामुळं जळू नका, सोबत राहा. आणि जळून काय होणार आहे त्याची ती प्रगती करत राहणार आहे. लोकांच्या, तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही दलिंदर राहा, भिकारी राहा, चिखलात खिचपत पडा, तुमच्या कर्ज लोन असं तुम्ही फार जॅम झालेला असू द्या, लोक म्हणतात बरं आहे, चांगलं चालू आहे, त्याचं असाच पाहिजे, चांगला गुतलाय. तुमच्यातून निष्ठून प्रगती करून थोडा पुढं सटाकला कस काय बो? अहो, एखाद्या घरात जर हसून खेळून नवरा बायको राहत असतील, आई बाप सगळे खेळीमिळी वातावरणात राहत असतील, तर वाईट विचाराचा शेजारी जर शेजारी राहत असेल तर तो विचार करतो, मी जिवंत असताना ह्यांची हसायची टापच कस काय झाली. माझ्या इतका गद्दार
ह्यांच्या भिंतीला भिंत लावून राहत असताना हे हसूच कस काय शकतेत? माझ्या विचाराचा अपमान आहे, धिक्कार आहे माझ्या जीवनाचा. तू माझ्या जिंदगी म्हणतो, मी मेलो तरी परवडलं. जर मी जिवंत असताना जर शेजारी हसत असेल तर काय राहिलं माझ्या जीवनात? कोणत्या क्वालिटीचा बुद्ध्यांक असेल तुम्ही विचार करा ना. अरे का अतिवृष्टी व्हायची नाही, का भूकंप व्हायचा नाही, का दिवसा माणसं मरायची नाहीत? इतकी जर माणसाची प्रवृत्ती जर खालच्या क्वालिटी, ही कशी, ही जळकी प्रवृत्ती, जळजळ, जळू नका. आणि जो कधीच कोणावर जळत नाही, देव त्याची झाडाझडती होऊन देत नाही. आयुष्यात टकाटक राट, मुद्द्यावर ठाम राठ, संकट आल्यावर डगमगू नका मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका प्रत्येक क्षेत्रात तरबेज व्हा तरबेज असेल थकू नका यश मिळून पण जरा दम धरा दम धरण्यासाठी धाडस ठेवा धाडशी जरी झाला तरी नम्रता सोडू नका न. एवढीच बाराकडे भरपूर झाली तुम्हाला आता थंडीची. एकदाच सगळी सांगितल्या लोड येत असतो, हुशार डॉक्टर असतो, गोळ्या सुद्धा मापात देत असतो. लय गोळ्या एकदाच खाल्ल्या मग चक्कर येत असती. त्याच्यामुळे तुम्हाला एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या. आता फक्त पथ्य पाळा. पथ्य पाळाल तर तुम्हाला रिझल्ट येईल. शेवट ज्ञ हा रिझल्ट आहे, पण सुरुवात कष्टापासून आहे. कष्ट करा हे तरुण मुलाला माझं सांगणं आहे. नयेची साधन निवृत्तीचे म्हणजे ही साधना आहे. क्षेत्र कोणतंही असू द्या. म्हणून आता ऐसे होणे नाही, निवृत्ती दादासारखे आता ऐसे होणे नाही. परब्रह्म डोळा दावा ऐसे म्हणते, कोणाने युक्ती ज्ञानोबाची युक्ती. सोपान काकाचा एकांत करतील अर्थ सांगतील परमार्थ नवे हा एकांत सोपानाचा. निवृत्ती दादाची साधना, ज्ञानोबारांचं ज्ञान, सोपान काकाचा एकांत. आता ऐसे कोणी एका संताचे एक विशेष गुणाचं चिंतन नामदेव महाराजांनी केलं. राहिलेल्या एका चरणाचा भावार्थ उर्वरित अगदी मोजक्या वेळेत पाहू. हातानं टाळी, मुखानं नाम, सर्वांनी प्रेमानं भजन करायचं. विठोबा रखुमाई पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु गोविंद महाराज की जय. आई वडिलांनी मुलावर संस्कार घडवले म्हणून मुलं घडली. तसं छत्रपती कुणामुळे घडले? थाप आवाज वाढवा थोडा. वडा पीठ सुर बाबा, पिटीचा वाढवा थोडा. आता हॅलो ह्याचा पण वाढवा थोडा. इको द्या जरा. माझी जाऊने ना, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. लगीन लगीन ताली 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 ताल. हात वरी हात.
केलं तलवारीस ना भवानी इको आणि जिनं तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजाभवानी कशी होती तलवार चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार टाळी टाळी पडली भवानी जेव्हा मेनाच्या बाहेरी रणात फिरली ना कधी ती माघारी त्याच्या रक्ताने तिनं हाली शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार तळपत्या बिजलीचा अवतार तळपत्या बिजलीचा अवतार स्वातंत्र्याचे वार उघडल्या स्वातंत्र्याचे वार महाराष्ट्रावर महाराष्ट्रावर प्रेमापा चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की अशा वजनदार राष्ट्रातले आपण माणसं आहे म्हणून तरुण मुलांनी कष्ट करा जिद्द ठेवा निर्व्यसनी जीवन जगा आई वडिलाची सेवा करा विचार उच्च ठेवा तरुणांनो लढा रे लढा व्यसनांना जमिनीत गाडा कुविचार मनातून काढा तुमच्या अंगणात पडेल चांदण्यांचा सडा तरुणांनो लढा रे लढा लढायला शिका अहोरात्र सीमेवर तटस्थ खडा कोण जवान आर्मीतली लेकरं असले बी थंडी तिथं उभा आहेत थोडी थंडी पडली तर काय कीर्तनाला आले काय जीवन गेले नको म्हणले गार सुटले निष्ठावंत होते हे तेच थांबलेत -डिग्री मध्ये भारत देशाची सीमा सेवा करते ते सीमा राखून ठेवलेले आहेत ते उभेत म्हणून आपण बसतोय ते जागेत म्हणून आपण झोपतोय रात्रंड डोळ्यामध्ये तेल घालून भारत मातेची सेवा करतायत त्यांच्या जीवावर इकडं आपण सप्ते यात्रा कीर्तन सोहळे करतोय आर्मीतल्या जवानांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी आर्मीत लेकरं कुणाची तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याचे कष्ट करायचे वार करायचे गोरगरिबाची लेकरं आहेत आर्मीत एका तरी आमदाराचा पोरगा आहे का आर्मीत नाही खासदाराचा नाही मंत्र्याचा नाही तुम्ही तर भाषणातले बोंबालता आम्हाला देश सेवा करायची आमची लेकरं करतात ही कोणती सेवा आहे ही पाकिस्तानची सेवा करतात आहे का लय सेवा करायचा नाद आहे तुम्हाला तर तुमची पोरणं पाठवा आर्मीत ऐका धमक
तुमची काय लोकांच्या मुंड्या मुरगाळा ठेवल्यात का? गोळ्या आम्ही खायच्या आणि माल तुम्ही दाबायचा. तुम्हाला करायचे ना समाजसेवा, का तुमची पोरं नाहीत आर्मीत, आमची पाठवता का? विचार करण्याची गोष्ट ही. मोठ्यांचं काय खरं नसतं, लबाड धूर्त असते. देशाचा कणा दोनच माणसं रिअल हिरो आहेत, जय जवान जय किसान. किसान आणि जवान या दोन व्यक्तीवर देत चालतंय. शेतकऱ्याचं पटांगण झालं, निसर्गाविरोधात सरकारचा मेळ लागाना, आडतीवाली वजन हाणायला लागली, गरीब मिली बिड्या वडू वडू. शेतकऱ्याचा नकाऱ्या तळतळाट घेऊ, लय कष्टातून कमविलेलं असतं त्याने. ही अवघड परिस्थिती झाली आहे मायबापशी. हे मागल्या हिवाळ्यात एक बातमी आलती, कोर्ट म्हणले 1 तास लेट उघडायचं आहे, म्हणजे आधीच 11ला उघडतं, 12ला उघडावं लागेल म्हणले थंडीच्या दिवसात. का तर 11 वाजता जज साहेबाला थंडी वाजते. किती उंचा टाकता 11ला, तरी त्यांना थंडी वाजते म्हणून अजून थोडं पुढं ढकलू म्हणले आपण, थंडी नको वाजाय त्यांना. बर 11ला जजला थंडी वाजते म्हणून कोर्ट 1 तास तुम्ही लेट उघडण्याचा निर्णय घेऊ शकता, आणि शेतकऱ्याला रातच्या 12ला लाईट आहे, दारे दाराय, गहू कांदा भिजवाय, ऊस भिजवाय, त्याच्या काय लोखंडाच्या बोड्यात का? पैसे घ्या पण दिवसा लाईट द्या ना आम्हाला. अरे काय धंदा काय तमाशा लावलाय. ते इजय मल्ल्या पळाला कितीतरी हजारो कोटीचं कर्ज काढून, त्याचं कर्ज आपण फेडतोय. तो किंगफिशर वाला इमान आहे त्याची. ए नामदेव, तो गेला आणि तिकडं परदेशात मजा करतोय त्यो, आणि सरकार कोणाला पकडतंय? आकडे मोटरीची चालू त्या शेतकऱ्यांना, तुझी लाईटच कट करतो. कर रे कर बिचारायचं, तुमच्या धमक आहे तर त्याला पकडा ना. पोलिस कोणाला अडतात रस्त्यावर? लायसन नसणारे गोरगरीब आपले मजूर कामगार बिचारे, सोडा साहेब सोडा साहेब. का? अरे त्यो पकडा ना. काय तुम्ही कुणाचं चालेल हे देश कोण? अरे आमच्या देशात हजाराचं बंडल ज्याच्या खिशात, त्याचंच न कुपनामध्ये दारिद्र्य रेषात. सगळी अवघड परिस्थिती झाली. म्हणून कष्ट करा. आणि तरुण मुलांना सांगतो, तुम्ही जागरूक राहा गावच्या विकासासाठी. मग तो शैक्षणिक असू द्या, आध्यात्मिक असू द्या, निसर्गाच्या बाबतीत असू द्या, गावच्या पाण्याच्या बाबतीत असू द्या, स्वच्छतेच्या बाबतीत असू द्या, शिक्षणाच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत. गावात एकी असणं अत्यंत गरजेचं आहे, तर गावही भविष्यात टिकणार आहेत. आणि त्यासाठी तुम्ही लढायला शिका. अहोरात्र सीमेवर तटस्थ खडा, शत्रूंच्या पाडी तो दाडा. काय झाले? त्या सैनिकांसमान अन्यायाला भिडा, तरुणांनो लढा रे लढा. म्हणून लढायला शिका आणि आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा घ्या, ज्यांच्या कर्तृत्वानं मुघलशाहीला गेला तडा. रयतेसाठी अखंड जीवाचा धरपडा, आणि ज्यांच्या पदपर्शने पवित्र झाला रायगडाचा कडा. तरुणांनो लढा रे लढा. लढायला शिका. तुमच्यामुळं तुमच्या सगळे महाराज बोंबाल तितके आईवडिलाची सेवा करा. सेवा करा म्हणजे नेमकं काय? त्यांचे हातपाय चोपायचे, त्यांचं डोकं दाबायचं का, त्यांना झोपाळा बनवायचा आणि झोका देत बसायचं, त्यांना जेवण खावण? या असल्या सेवेची त्यांना गरज नाही. सेवा करा याचा स्पष्ट अर्थ आज लिहून घ्या. 2 वाक्यातच सेवा संपून जाते. पहिला अर्थ, आपल्या शब्दामुळे त्यांना दुखवू नका, आणि दुसरा अर्थ, आपल्या चुकीच्या पावलामुळे त्यांची मान समाजात खाली होऊ देऊ नका, म्हणजे आई वडिलाची सेवा करा. ह्याच्यापेक्षा दुसरा अर्थ होऊ शकत नाही. आणि हे तरुण मुलांनी लक्षात घ्या. आणि अशा सात्विक विचाराची मुलं यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ एवढा सुंदर सोहळा आयोजित केला. आणि म्हणून थपमारा, अशी माणसं परत होणार नाही, आता ऐसे कोणी होणे नाही. ज्ञानोबरांचं ज्ञान, निवृत्ती दादाची साधना, सोपान काकाचं एकांत, आणि आदि माया शक्तीचं गुह्य जगाच्या लक्षात येणार नाही. अभंगाच्या शेवट, नामा म्हणे देवा सांगोनी या काय, नामा म्हणे देवा सांगोनी या काय, नामा म्हणे देवा सांगोनी या काय, नामा म्हणे देवा सांगोनी या काय.
वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या काय वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या काय नये मुक्ताबाई गुह्य तुझे नये मुक्ताबाई गुह्य तुझे वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या काय वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या काय वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या नामा म्हणे देवा सांगून या काही नये मुक्ताबाई गुह्ये तुझे काय गुह्ये मुंगे उडाले आकाशी तिने गेलेले सूर्याशी 1400 वर्ष जगलेला चांगदेव मुक्ताबाला आई म्हणतो आता ह्याच्यापेक्षा गुह्य काय नये मुक्ताबाई गुह्य तुझे असा अभंगाचा भावार्थ आहे. ज्ञानोबाराय निवृत्ती दादा सोपन काका मुक्ताबाई आणि ही वारकरी संप्रदायाची चतुसूत्री नामदेवराने आपल्या समोर मांडलेली आहे. आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसांनी ज्ञानोबा तुकोबा आणि विठोबा सोडून बाकीच्यांना मानाचं काय काम आहे. अरे ज्ञानाची गंगा आपल्या दारात आहे. गाथा ज्ञानेश्वरी वारकरी संप्रदाय म्हणजे आपला प्राण आन बाण आणि शान आहे. त्याच्यामुळं बाकीच्यांच्या नादी लागायचं नाही. सध्या लय संप्रदाय उदयाला आलेत तिकडं आलेत का नाही माहीत नाही. हे पालन ते पालन माळा काढान देव पाण्यात सोडा आणि त्यांचं ज्ञान घ्या. अरे 700 वर्षापूर्वी एक मिटिंग झाली वारकरी संप्रदायाची एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळा सिला हे वाटी 20 लाख वारकरी माऊलीच्या एका शब्दासाठी आजही पालखी सोहळ्यात हजर होतात. जात पात धर्म भेद पंथ याचा कधी विचार नाही. घरातली माणसं नीट बोलत नाहीत पण तुम्ही वारीत गेला तर माऊलीशिवाय बोललं नाही. किती प्रेम दिलं या वारकरी संप्रदायाने. तळागाळातला संप्रदाय आणि डोळस संप्रदाय अंधश्रद्धा नाही श्रद्धेच्या आणि निष्ठेच्या जोरावर टिकलेला आपला वारकरी संप्रदाय आहे. त्याच्यामुळं आपली बुद्धी गहाण ठेवून मूर्खांच्या नादी लागू नका. आपले विचार आपल्यावर कंट्रोल फक्त ज्ञानोबरायांचं आणि तुकोबरायांचं असावं. महाराष्ट्राचे ते प्राण आहेत. त्याच्यामुळं बाकी संप्रदायाच्या नादी लागू नका. ही माझी शेवटचे सांगणे. ही सध्या लय झाले हो आमच्याकडं तर इतकं प्याव फुटलंय दडादड वारकरी माळा काढायला लागले ते देव पाण्यात सोडून द्या म्हणतात. काही खा काही प्या तुम्हाला देव दाखवतो. तुमच्या बापाची पेंड आहे का. काही खाऊन आणि काही पिऊन देव दिसत असतो का. इथं तुळशी माळ गळा गोपी चंदन टेळा हृदय कळवळा आणि पंढरीची वारी आहे माझ्या घरी. ही वारी करणं वारी सुद्धा करू नका म्हणले तरी तुम्हाला देव मिळेल. ते असले आले ते म्हण काय सांगा तुम्हाला. तुम्ही सक्षम राहा तुम्ही हुशार राहा. ह्याचं त्याचं ऐकून भावनेच्या हारी जाऊन बळी पडू नका. ज्ञानोबर आहे तुकोबर आहे पंढरीश पांडुरंग परमात्मा हे लक्षात ठेवा. आपण संप्रदायाचे ज्ञानोबर आहे तुकोबरायांची लेकर आहोत. जे माझ्या ज्ञानोबर आणि तुकोबाने समाजाला दिले ते कोणी देऊ शकतं का. आज एवढा हजारो समाज वेगवेगळ्या जाती धर्माची माणसं आपण मांडीला लावून बसलो. हे फक्त ज्ञानोबरायांच्या दरबारात होऊ शकतं. दुसरीकडे हे शक्य नाही. एवढ्या माणसाची जर एखाद्या नेत्याला सभा घ्यायची असते तर त्याला 5 लाख रुपये खर्च झाला असता. हा तरी बी ती परत बॉम्बालेचं असते. लोक 500ने ठरलं 200नेच मिळालं आम्हाला. म्हणजे ज्यांनी ठेवली त्याचं वाजून टाकलं असतं. हे आहे का एवढी ताकद कशात. मिळविली मांदी म्हणून ज्ञानोबर आहे सर्वश्रेष्ठ तुकोबर आहे प्राण. बाकीच्या डोक्यातनं काढून टाका आणि आपली संप्रदायावर ही निष्ठा आढळ आणि अटळ निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकाची. एवढं लक्षात ठेवा. आणि हे सगळे संप्रदायाला जीव अर्पण करणारे आपण संप्रदायनिष्ठ माणसं आहोत. अत्यंत सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं. माणिकराव आरसूळ यांच्या चरणी विनम्र अभिवादन. त्यांचे दोनही चिरंजीव दगडू साहेब आणि विशाल दादा दोनही बंधूंमध्ये एकी आहे. आणि कसं आहे ज्याच्या भावासोबत आहे ना त्याला टेन्शन नाही. अख्ख्या गावासंग भांडणं करा पण भावासंग करू नका. प्रसंग आल्यावर गाव येणार नाही पण भाव आले शहराणार नाही. असं हे बंधुप्रेम या कुटुंबामध्ये आहे. या परिवाराच्या हातून अशी देशाची धर्माची वारकरी संप्रदायाची समाजाची सेवा घडत राहावी. हे कार्य करण्यासाठी भगवंतांना उदंड त्यांना ऐश्वर आरोग्य आणि सद्बुद्धी द्यावी हीच ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना. या निमित्तानं सर्वांचे आभार मानतो. आमचे दौलत गुरुजींनी विशेष आग्रह करून ही सेवा आज गुरुजी उपस्थित आहेत. आणि सगळा त्यांचा हा मित्र परिवार आहे. त्यांचा शिष्य परिवार या ठिकाणी आहे. आणि सगळे ज्येष्ठ मंडळी उपस्थित आहेत. या बाजूला आमचे बाळासाहेब महाराजांनी सुंदर साथ केली. संभाजी महाराज बळेगावकर उपस्थित झाले. आमचे सोबत नेहमी माझ्यासोबत सावलीसारखे असणारे आमचे ऑलराऊंडर प्रवीणदादा पठाडे त्यांनाही मनापासून धन्यवाद. वय लहानपण वाजवणं अत्यंत छान असे आमचे रोहन महाराज तुम्हालाही मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही छान मृदुंगाची साथ केली. सगळ्यांचे आभार. वाणीला पूर्णविराम.
आभार प्रदर्शन अगदी 1 मिनिटात होईल, कुणीही उठू नये. ज्ञानेश्वर माऊली राज माऊली तुकाराम तुकाराम जय विठ्ठल जय जय विठ्ठल. देवा सांगुनी आकाशी नामा म्हणे देवा सांगुनी आकाशी नामा मने देवा सांगुनी नामा मने नामा म्हणे देवा सांगुनी आकाशी नामा म्हणे देवा सांगुनी आकाशी नामा मने देवा सांगुनी नामा मने वैराग्याच्या गोष्टी ऐकिला वैराग्याच्या गोष्टी ऐकिला मन हे गुह्य तुझे मुक्ताबाई मने मने गुह्य तुझे मुक्ताबाई मने गुह्य तुझे मुक्ताबाई वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या आता इथे कोणी होणे आता इथे कोणी होणे
जा